श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 17 ऑगस्ट वार सोमवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे नागपंचमी. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. कारण श्रावण महिन्यातील श्रावण सोमवार आणि त्याच दिवशी अतिशय अत्यंत पवित्र अशी मानली जाणारी नागपंचमी सुद्धा साजरी केली जाणार आहे. सर्व देवांचे देव महादेव आणि त्यांच्या गळ्यातील अलंकार मानले जाणारे नागदेवता या दोघांची पूजा करण्याचा हा एक अतिशय अत्यंत खूप खास दिवस आहे. हा सुवर्ण योग आहे. अशा या महापवित्र दिवशी भगवान नागदेवतेची योग्य पद्धतीने पूजा आणि विधिवत पद्धतीने कशी पूजा करायची आहे, त्याचबरोबर पूजेसाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहे, पूजेदरम्यान आपल्याला कोणत्या चुका अजिबात करायच्या नाही, तसेच नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टीवरती सक्त बंदी आणि वर्ज्य नियम आहेत, त्याचबरोबर या दिवशी कोणत्या वस्तू किंवा अवजारांना चुकूनही हात लावू नका. तसेच या दिवशी आपल्याला राहू काळामध्ये नागदेवतेची पूजा जी आहे तर ती चुकून देखील करायची नाही. आता हा राहू काळ किती वेळाचा असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पाळायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र आवर्जून सर्वांनी जास्तीत जास्त लिहा. व्हिडिओला लाईक देखील करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासाठी पूजेचं साहित्य आधीच एकत्र करून ठेवणं अतिशय अत्यंत सोयीचं आणि तितकंच सोपं मानलं जातं. पूजेच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने नागदेवतेचे मातीची, पितळीची किंवा चांदीची सुंदर मूर्ती किंवा प्रतिमा आवश्यक असते. त्याचप्रमाणे मूर्ती उपलब्ध नसेल तर भिंतीवरती किंवा पाटावरती हळदीने नागाची प्रतिमा जी आहे तर ती काढली जाते. पूजेसाठी हळद, कुंकू, रांगोळी, अक्षदा, बुक्का, अष्टगंध, ताजी फुलं, विशेष करून पांढरी फुलं, पिवळी फुलं आणि दुर्वा लागतात. नागदेवाच्या नैवेद्यासाठी गाईचं कच्चं दूध, लाह्या, मग त्या ज्वारीच्या किंवा भाताच्या लाह्या, खडी साखर किंवा गूळ आणि पुरण किंवा उकडीचे कानवले किंवा दिंड बनवले जातात. या व्यतिरिक्त दिवाबत्तीसाठी तुपाचा दिवा, कापूर, धूप अगरबत्ती, पूजेच्या ताटात ठेवण्यासाठी विडेची पानं, सुपारी, नारळ या गोष्टी लागतात. एक लोटाभर जल सुद्धा लागतं. हे सर्व साहित्य आणि पवित्र जागेत पूजा मांडून पूजेची सर्व तयारी करून घ्यावी. नागपंचमीला पूजा करताना योग्य विधी पाळणे खूप गरजेचे मानले जाते. सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून यानंतर पूजेची जागा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे. देवघर स्वच्छ करून तिथे एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती आपल्याला पांढरं किंवा पिवळं वस्त्र टाकायचं आहे. त्या पाटावरती नागदेवतेची प्रतिमा आपल्याला ठेवायची आहे किंवा हळदी कुंकवाने नागदेवतेची सुंदर आपल्याला आकृती जी आहे तर ती काढायची आहे. यानंतर सर्वात अगोदर नागदेवतेला जल आणि दुधाने अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी. नागदेवतेला हळद जी आहे तर ती अतिशय प्रिय असल्यामुळे हळद प्रामुख्याने भरभरून प्रमाणात वापरावी. यानंतर दुर्वा आणि लाह्या, गुळ अर्पण करावा. तुपाचा दिवा, धूप लावून नागदेवतेची आरती करावी. दुधाचा आणि लाह्यांचा त्याचबरोबर पुरणाचा किंवा कानोल्याचा गोड नैवेद्य अर्पण करावा. शेवटी दोन्ही हात जोडून कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी, संरक्षणासाठी आणि सुख, शांती, समृद्धीसाठी नागदेवतेकडे अगदी मनापासून कळकळीने प्रार्थना करावी. नागपंचमीच्या दिवशी पूजेमध्ये किंवा दैनंदिन कामात काही चुका टाळणे हे अतिशय अत्यंत आवश्यक मानले जाते. या दिवशी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जिवंत नागाला दूध पाजण्याचा अट्टहास करू नये किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका. नागदेवतेची पूजा ही केवळ प्रतिमात्मक किंवा मूर्ती स्वरूपात करावी, कारण जिवंत नागाला दूध पाजणे हे त्याच्या आरोग्यासाठी घातक असतं आणि हा निसर्गाचा नियम मोडण्यासारखे आहे.
पूजेमध्ये शिळे, उष्टी किंवा अस्वच्छ साहित्य वापरण्याची चुकूनही करू नका. त्याचप्रमाणे पूजेच्या वेळी मनात कोणताही राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार न ठेवता पूर्ण श्रद्धेने पूजा करावी. घरातील वातावरण अगदी आनंदमय, प्रसन्नमय ठेवावं. कुणाशीही भांडण, तंटे, वाद करणे टाळावे, कारण धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी घरातील शांतता आणि पवित्रता पाळणे अतिशय अत्यंत मोलाचं मानलं जातं. नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टींवरती निर्बंध असतात आणि अनेक वस्तूंचा वापर पूर्णपणे वर्ज्य असतो. या दिवशी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे भाजी किंवा इतर कोणतीही वस्तू सुरी किंवा कात्रीने कापणे पूर्णपणे टाळावं. शेतामध्ये किंवा बागेत कुदळ, खुरपी, नांगर किंवा कोणत्याही धारदार अवजाराने जमीन खणणे किंवा उकरणे सक्त मना असते, कारण जमिनीच्या आत नागाची बिळे असू शकतात आणि खाल्ल्यामुळे त्यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवरती किंवा गॅसवरती ठेवणं टाळलं जातं. म्हणजेच या दिवशी भाकरी, पोळी किंवा तव्यावरती शेकण्याचे पदार्थ बनवले जात नाही. त्याऐवजी उकडलेले, वाफवलेले पदार्थ जसे की कानवले असेल, दिंड बनवण्याची प्राचीन परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. त्याचबरोबर या दिवशी शिवणकाम करणे, सुई, धागा वापरणे किंवा कापड कापणे या गोष्टी सुद्धा मना आहे. आपण आज नागपंचमीचा जो आता शुभ मुहूर्त आहे त्याबद्दल आता बघूया की नागपंचमीची पूजा नेहमी शुभ मुहूर्तावरतीच करणे अतिशय अत्यंत फलदायी आणि लाभदायक ठरते. अगदी 6 वाजल्यापासून ते सकाळी 7:25 पर्यंतचा जो काळ आहे तर तो पूजेसाठी सर्वात शुभ आहे. आता यानंतर राहू काळ जो लागणार आहे तर तो 7:30 ते 9 वाजेपर्यंत राहुकाळ असणार आहे. एकूण हा 1.5 तासाचा राहुकाळ असणार आहे. या काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही. आता यानंतर जर तुम्हाला पूजा करायची असेल तर मग सकाळी 9:15 ते 10:45 या वेळेमध्ये तुम्ही नागाची पूजा जी आहे तर ती करू शकता. आता पूजा करताना दिवसातील काही वेळा टाळणे गरजेचे असते, ज्यामध्ये तुम्हाला राहुकाळ सांगितला आहे. त्यामुळे या 1.5 तासाच्या राहुकाळात कोणतीही धार्मिक पूजा, अर्चा, मंत्र जप किंवा नवीन कामाची सुरुवात अजिबात करू नका. आता याचबरोबर बघा, या काळात पूजा करणं अशुभ का असतं? कारण राहू हा एक छायाग्रह असून त्याला भ्रम, अंधकार, अनिश्चित आणि अडथळ्याचे प्रतीक मानले जाते. दिवसभरातील राहू काळाचा जो वेळ असतो त्या वेळेत वातावरणातील नकारात्मक ऊर्जा आणि लहरी अधिक तीव्र झालेल्या असतात. या काळात केलेल्या पूजेचं किंवा धार्मिक कार्याचं पूर्ण आणि सात्विक फळ प्राप्त होत नाही. उलट कार्यात विघ्न किंवा अडचणी, अडथळे येण्याची शक्यता असते. म्हणूनच राहू काळामध्ये पूजा करणं वर्ज्य मानलं जातं. यासोबतच या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील जो काही कालसर्प दोष किंवा आपल्या जीवनात राहू दोष असेल, शनी दोष असेल तर ते सर्व दोष दूर करण्यासाठी एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय देखील करायचा आहे. आता मंदिरामध्ये काय करायचं आहे, यासाठी तुम्हाला गाईचं जे शुद्ध दूध असतं तर ते घ्यायचं आहे. इथे आपल्याला तापवलेलं दूध घ्यायचं नाही, कच्चंच दूध आपल्याला लागणार आहे. 1 लोटा भरून स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जितके काही व्यक्ती असेल, म्हणजे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, असे तुम्हाला 1 चमचा, 2 चमचे असेल, असे तुम्हाला जेवढे व्यक्ती आहेत त्यांच्यानुसार तुम्हाला दूध जे आहे तर त्या लोट्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर आपली जी काही छाया आहे तर ती आपल्याला त्या दुधामध्ये आपण पाणी तयार केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि यानंतर हे जे पाणी आहे तर ते आपल्या आजूबाजूला जिथे कुठे देवादिदेव महादेवांचं शिवलिंग असेल, मंदिर असेल तर तिथे जिथे नागाची प्रतिमा असते तर त्यावरती हे अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आपले जे काही दोष आहेत तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला अगदी कळकळीने, तळमळीने, मनापासून प्रार्थना करायची असते. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो श्रावण सोमवारी करायचा आहे. श्रावणचा जो सोमवार आहे आणि नागपंचमी जी एकत्र आलेली आहे तर त्या दिवशी करायचा आहे. हा उपाय वर्षातून फक्त एकदाच आपल्याला करता येतो. तुम्ही करून बघा आणि याचा अनुभव जो आहे तर तो तुम्हाला नक्की काय येतो तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. कारण की बघा, हा उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे. आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे. आता तुम्हाला नक्कीच याचा अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही. यानंतर या दिवशी घरामध्ये तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही
शिवलीला अमृताचा 11वा अध्याय जो आहे तर तो नक्कीच पठण करा. शिवस्तुतीचं पठण करा. शिवमहिमा स्तोत्रम पठण करा. या छोट्या छोट्या सेवा देखील या दिवशी केल्या जातात. घरामध्ये रुद्राभिषेक शिवलिंगावरती आवर्जून करा. नक्कीच तुम्हाला याचा जो काही चांगला लाभ आहे तर तो मिळणार आहे. कारण की कोणतीही सेवा जी आहे तर ती मनापासून केल्याने त्याचं फळ जे आहे तर ते भगवंत निश्चित आपल्याला देत असतात. मनामध्ये फक्त कोणतीही सेवा उपासना करत असताना मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवणं तितकंच गरजेचं आहे. काही कारणास्तव व्हिडिओ तुम्हाला हा थोडासा लेट येत आहे, म्हणून थोडं माझं YouTube परिवाराने समजून घ्यावं. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.